तुमसे ओ हसीना कभी मोहब्बत न मैंने करनी थी। हॅलो फ्रेंड्स, ओला अमिगोस. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युरोप भ्रमण सिरीजमध्ये. आजचा व्हिडिओ आहे एका अशा स्वप्नमय जागेचा की जिथे गेल्यावर खरंच काही क्षणासाठी आपण वास्तव्य विसरून जातो. रंग, सुगंध आणि निसर्गाच्या जादूमध्ये हरवून जातो. होय फ्रेंड्स, आज आपण भेट देणार आहोत जगप्रसिद्ध कोकणाफ टुलिप गार्डनला, जे आहे नेदरलँड म्हणजेच हॉलंडमध्ये. तर सुरुवात आहे स्वप्नांची. लहानपणी टीव्हीवर अमिताभ बच्चनचं गाणं ऐकताना त्या रंगबिरंगी टुलिप शेतांनी मन जिंकून घेतलं होतं. तेव्हा मनात एक विचार यायचा, अरे हे खरंच असतं का या जगामध्ये? आणि जर खरंच असेल तर आयुष्यामध्ये एकदा तरी इथे जायचंच. आणि काय सांगू फ्रेंड्स, कधी कधी काही इच्छा आपल्या नकळत मनात जपून ठेवतो आणि योग्य वेळ आली की त्या पूर्ण होतात. तर याचं प्लॅनिंग कसं झालं? तर आम्ही यावेळेला काही कामानिमित्त बेल्जियममध्ये होतो आणि तिथूनच ठरलं, बस आता टुलिप गार्डन बघायचंच. पण हे गार्डन वर्षभर ओपन नसतं हां. इथे हे फक्त ओपन असतं स्प्रिंग सीझनमध्ये. म्हणजे मिड मार्च ते मिड मेपर्यंत हे गार्डन पर्यटकांसाठी खुलं असतं. आणि त्या काळात य तर जगभरातून लाखो पर्यटक इथे येतात. म्हणून आम्ही आधीच ऑनलाईन तिकीट बुक केलं होतं. प्रत्येकी जवळपास €21 तिकीट होतं. आणि खरंच सांगते, ऑनलाईन बुकिंग केल्याचा आम्हाला खूप फायदा झाला. तिथे प्रचंड गर्दी होती. लांबच लांब लाईन्स होत्या, रांगा होत्या. पण आमचं बुकिंग आधीच असल्यामुळे आम्हाला फार वेळ थांबावं लागलं नाही. प्रवासाची सुरुवात आम्ही एंट्रॉप इथे थांबलो होतो. तिथून सकाळी आम्ही हॉलंडसाठी कारने निघालो. जवळ-जवळ 2 ते 2.5 तासाचा प्रवास होता. रस्त्यावर सुंदर व्ह्यूज होते. वाऱ्यावर हलणारी हिरवीगार शेतं आणि मनात वाढत चाललेली उत्सुकता. कसं असेल हे जगप्रसिद्ध गार्डन? कार पार्किंगसुद्धा आम्ही ऑनलाईन बुक केलं होतं. त्यामुळे साधारण आमचे €9 आम्ही त्या कार पार्किंगसाठी दिले होते. त्यासाठीही पार्किंगमध्ये खूप गर्दी होती. तर पुन्हा एकदा जाणवलं, की ॲडव्हान्स बुकिंग म्हणजे खरंच टेन्शन फ्री ट्रिप. गार्डनमध्ये एंट्री केल्या-केल्या माझ्या तोंडातून फक्त एकच शब्द निघाला, वॉव! पहिली झलक आणि मग तो क्षण आला. गार्डनमध्ये आत प्रवेश करताच अक्षरशः डोळे दिपून गेले. जिकडे बघावं तिकडे रंगांचा उत्सवच. लाल, पिवळे, गुलाबी, जांभळे. काही टुलिप्स इतके सुंदर आणि इतके खरे होते, की पेंटिंगच असावं असा प्रश्न मला पडला. प्रत्येक फुलांचा वेगळा आकार, वेगळा रंग, वेगळी स्टाईल आणि प्रत्येक सेक्शनमध्ये त्या टुलिप्सचे नावसुद्धा लिहिले होते. खरंच निसर्ग एवढे सुंदर असू शकतो, हे पुन्हा एकदा जाणवलं. मन हरवून गेलं. आणि फ्रेंड्स, काही ठिकाणी तर असं असतं ना, जिथे गेल्यावर मन अगदी शांत होतं, तर ते गार्डन तसंच काहीतरी आहे. तिथे फिरताना वेळ कसा गेला कळलंच नाही. आम्ही इतके रील केले, इतके व्हिडिओ शूट केले, की फोनची बॅटरी संपली पण मन भरत नव्हतं. मी माझ्या हसबंड संजयना तर सारखं म्हणत होते, "मला ना एकदम मूव्हीमध्ये असल्यासारखं वाटतंय." आणि खरंच त्या टुलिपमध्ये चालताना अचानक 90sचे आणि 80sचे गाणी आठवत होती. चित्रपटात जे बघायचो ते आपण प्रत्यक्ष ती सिनरी अनुभवते, ही भावना खूप स्पेशल होती. फोटोज आणि रील्स प्रत्येक कोपरा Instagramसाठी रीलसाठी परफेक्ट होता. कुठे रंगबिरंगी टुलिप्स, कुठे शांत पाथवे, तर कुठे फाउंटन्स, कुठे लेक, त्यात हलकासा स्प्रिंगचा गार वारा आहे. खरंच हे फक्त गार्डन नाही, तर एक अनुभव आहे, एक फिलिंग आहे. एवढं सौंदर्य निर्माण करणाऱ्यांना सलाम. आणखी एक गोष्ट मात्र मला सतत जाणवत होती, की इतकं भव्य दिव्य गार्डन मेंटेन करणं, हजारो प्रकारची फुलं सांभाळणं, दररोज लाखो व्हिजिटर्स मॅनेज करणं, हे काही सोपं काम नाहीये. पण त्या पूर्ण टीमला खरंच सॅल्यूट. कारण त्यांच्या या मेहनतीमुळे जगभरातून लोकं येऊन इथे स्वर्ग अनुभवतात. तुमसे ओ हसीना कभी मोहब्बत न मैंने करनी थी। तुमसे ओ हसीना कभी मोहब्बत न मैंने करनी थी, मगर तेरे दिल ने मुझे धोखा दे दिया। तुमसे ओ दीवाने कभी मोहब्बत न मैंने करनी थी। तुम्हाला एक हेल्पफुल टिप सांगू, जर तुम्ही बेल्जियम किंवा नेदरलँडची ट्रिप प्लॅन करत असाल, तर हे गार्डन नक्की व्हिजिट करा. आणि काय-काय लक्षात ठेवण्यासारखं आहे, तर तिकीट ॲडव्हान्समध्ये बुक करा. पार्किंग म्हणजे कारने येणार असाल, तर पार्किंग पण ऑनलाईन रिझर्व्ह करा. शक्यतो सकाळी लवकर पोहोचा, म्हणजे कम्फर्टेबल शूज घाला, कारण भरपूर चालायचं आहे आणि भरपूर फोटो काढायला फोन स्टोरेज नक्की रिकामं ठेवा. पॉवर बॅटरी जवळ ठेवा. फ्रेंड, असा होता माझा कोनॉफ टुलिप गार्डनचा अनुभव.
एक स्वप्न जे प्रत्यक्षात जगता आलं आणि खरंच काही ठिकाणी फक्त बघायची नसतात, ती मनात साठवून ठेवायची असतात. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर हा शेअर करा. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर स्पेन प्रमाणे चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. तुमचं प्रेम आणि सपोर्ट आम्हाला असंच मिळत राहो. तोपर्यंत पुन्हा भेटू एका नवीन प्रवासात, एका नवीन अनुभवासोबत. थँक यू अँड ग्रासियास अमिगोस. हasta pronto.